संत्री हे फळ प्रत्येकाला आवडते. संत्र्याचा ज्यूस, मिठाई, बर्फी, हलवा असे अनेक प्रकार संत्र्यापासून बनवले जातात. परंतु मित्रांनो, संत्री केव्हा खाल्ली पाहिजे आणि संत्री कशाप्रकारे खाल्ली पाहिजे? संत्री ही सोलून खावी की संत्रीचा ज्यूस करून प्यावा? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. संत्री कोणत्या वेळी खावी? म्हणजे सकाळी खावी, जेवणाआधी खावी की जेवल्यानंतर खावी की दुपारी खावी? आणि कोणत्या वयातील लोकांनी संत्री खाणे आरोग्यकारक आहे? म्हणजे मुलांनी खावी की वयस्कर लोकांनी खावी? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक देखील करा. तर चला सुरू करूया. संत्री हे फळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात रोज एक संत्री खाण्याने अनेक फायदे होतात. सर्दीपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होते. सुंदर बनण्यापर्यंत संत्री देखील मदत करते. जर रोज एक संत्री खाल्ली तर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात आढळते. म्हणूनच ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह वजन कमी करण्यासाठी संत्र्याची मदत होते. संत्र्याचे अजून किती फायदे आहेत हे जर तुम्ही ऐकाल तर चक्क व्हाल. तर चला एक एक करून संत्र्याचे फायदे जाणून घेऊयात. संत्री या फळाचा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा आहे. संत्री खाल्ल्याने वृद्धत्व कमी करण्यास मदत होते. मित्रांनो, संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. संत्र्याचा रस आणि साल त्वचेवर लावल्याने डाग आणि जे पिगमेंटेशन होतं त्यापासून आराम मिळतो. ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती डाग असतात, काळे डाग किंवा मुरूम असतात, अशा लोकांनी संत्र्याची साल किंवा संत्र्याचा रस हा आपल्या चेहऱ्यावरती लावावा. संत्र्याचा रस देखील खूप महत्त्वाचा असतो. संत्री खाल्ल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. संत्र्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ॲटोमॅटिक वाढते. भरपूर वेळा आपल्याला थकवा येतो किंवा दमल्यासारखं वाटतं. असं वाटतं की झोपूनच राहावं, काही करण्याची इच्छा होत नाही. तर तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही कमी झालेली असते. अशा वेळेस आपण संत्र्याचा ज्यूस पिऊ शकता किंवा संत्री सोलून खाऊ शकता. काही दिवस असे केल्याने तुमच्या अंगात तरतरी निर्माण होईल. तुम्हाला दमल्यासारखे वाटणार नाही. तुमचा उत्साह वाढेल. जर तुम्हाला हृदयाची काळजी घ्यायची असेल, आपले हृदय हे सुरक्षित ठेवायचं असेल, तर संत्री खूप महत्त्वाची आहे. संत्र्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, कोलेस्टेरॉलची पातळी आणि उच्च रक्तदाब संत्री हे नियंत्रित करते. हे घटक पेशीमधील इलेक्ट्रोलाइट संतुलित करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आपला तणाव कमी होतो. शिवाय नैराश्य देखील दूर होते. भरपूर वेळा असं होतं की आपल्याला दमल्यासारखं वाटतं. आपल्या हृदयाची हृदयगतीही कमी जास्त होते. तर हे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात किंवा जे आपल्या शरीरामध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल यांची पातळीही कमी जास्त होते. त्यामुळे हृदयाचे प्रॉब्लेम हे बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. संत्र्यामध्ये आढळणारे सायट्रिक ॲसिड लघवीचे विकार आणि किडनीचे आजार बरे करण्यास मदत करते. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने सायट्रिक ॲसिड मूत्राद्वारे उत्सर्जित होऊन pH बॅलन्सची पातळी सुधारते, ज्यामुळे मूत्रपिंडातून कॅल्शियम टाकून काढण्यास मदत होते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. आता सध्या किडनी स्टोन होणं हे खूप नॉर्मल झालं आहे. सामान्य लोकांना अगदी कोणत्याही वयात किडनी स्टोन होतो. आधी फक्त
वयस्कर लोकांनाच किडनी स्टोनचे प्रॉब्लेम बघायला मिळायचे. आता मात्र खूप कमी लोकांना, शिवाय जवान मुला-मुलींनासुद्धा किडनी स्टोन होतात. तर आता आपलं खानपान पूर्णपणे बदललं आहे. आपण आपल्या जेवणाच्या सवयी चेंज केल्या आहेत. नको ते पदार्थ आपण खातो. त्यामुळे आपल्या शरीरात नको ते पदार्थ जमा होतात आणि किडनीद्वारे ते व्यवस्थित बाहेर टाकले जात नाही. यामुळे आपल्या किडनीमध्ये स्टोन तयार होतो आणि मग आपल्याला खूप भयंकर असा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला किडनी स्टोनपासून वाचायचं असेल तर तुम्ही संत्रं खाणं सुरू करा. संत्र्याचा ज्यूस किंवा संत्री जर तुम्ही चावून खाल्ली, यामुळे तुमच्या शरीरात जे अनवॉन्टेड पदार्थ असतात ते बाहेर काढण्यास मदत होते आणि किडनी स्टोनचा धोका हा कमी होतो. अजून एक फायदा म्हणजे प्रसूती वेदना कमी करते. पपई वगळता प्रत्येक प्रकारची फळे गरोदरपणात फायदेशीर असतात. त्याचवेळी व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री खाल्ल्याने आईचे डोळे आणि त्वचा तसेच बाळाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे दातांना फायदा होतो. गरोदरपणात महिलाचे दात कमकुवत होतात कारण की तिच्या शरीरातलं जे कॅल्शियम असतं ते बाळाच्या पोषणासाठी वापरलं जातं. त्यामुळे आईच्या शरीरात कॅल्शियमची लेवल ही कमी होते. त्यामुळेच तिचे दात हे कमकुवत होतात. पण संत्र्याचे सेवन केल्याने ते कमकुवत होण्यापासून बचाव होतो. या सर्वापेक्षा संत्र्याच्या सेवनाने प्रसूतीच्या वेदनांमध्ये आराम मिळतो. गरोदरपणात नियमित संत्र्याचे सेवन करणाऱ्या महिलांना तुलनेने कमी वेदनांचा सामना हा करावा लागतो. गरोदरपणात होणाऱ्या वेदनांसोबतच या गोष्टींचीही काळजी घेणे गरजेचे आहे. पुढचा फायदा म्हणजे आपल्या शरीरातले कोलेस्टेरॉल कमी करते. संत्र्यामध्ये फायबर असल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये आढळणारे पॉलीमिथॅलेक्सिटेट फ्लेवोनाइड्स कोलेस्टेरॉल अधिक प्रभावीपणे काम करतात. असे मानले जाते की संत्र्यामध्ये असलेले गुणधर्म हे कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. भरपूर वेळा सध्या लोकांना हृदयविकार होणे, हृदयाचा झटका येणे, हार्ट अटॅक येणे ह्या गोष्टी खूप सामान्य झाल्या आहेत आणि याच्यामुळे त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये जे कोलेस्टेरॉलचे प्रमाण असते हे वाढलेले असते. त्यामुळेच अशा प्रकारचे हृदयाचे आजार बघायला मिळतात. तर अशावेळी डॉक्टर हे सल्ला देतात की तुम्ही रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या खा. म्हणजेच त्या गोळ्यामुळे आपल्या शरीरातले म्हणजे रक्तातले कोलेस्टेरॉल हे कमी होते आणि अशा वेळेस जर तुम्ही संत्रीचा ज्यूस पिणं सुरू केले तर ॲटोमॅटिक तुमच्या रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि तुमचे रक्त हे पातळ होते. त्यामुळे जर तुम्हाला अशा आजारांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही संत्री खाणं सुरू करा. संत्री खाल्ल्याने आपलं वजन अजिबात वाढत नाही. आपल्या शरीराची चरबी वाढत नाही. शिवाय जे आपल्या शरीराला आवश्यक विटामिन्स आहेत, प्रथिने आहेत तेच याच्यामधून आपल्याला मिळतात. त्यामुळे आपण बारीक राहतो. आपल्या शरीरातलं जी चरबी असते ती वाढत नाही. पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे फ्लूपासून संरक्षण होते. थंडीत आंबट पदार्थ जास्त फायदेशीर असतात असे म्हणतात. त्यामुळे या अर्थाने संत्री खाणे किंवा संत्रीचा रस पिणे खोकला आणि सर्दीमध्ये फायदेशीर ठरते. संत्रा कफ गोठू देत नाही, त्यामुळे तो खोकल्याबरोबर बाहेर पडतो. याचे सेवन कसे करावे तर मित्रांनो, एका संत्र्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि नंतर ते एका ग्लासमध्ये टाकून उकळा. त्याच्यात थोडं पाणी देखील टाका. पाणी अर्धे राहिल्यावर गॅस बंद करून थंड करा. आता हे पाणी गाळून काचेच्या भांड्यात ठेवा आणि सकाळ संध्याकाळ या पाण्याचे सेवन करा. याच्यामुळे
तुमचा सर्दी खोकला कमी होईल. परंतु भरपूर लोक असं म्हणतात की हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये संत्री हे फळ खाऊ नये, त्याच्याने सर्दी खोकला होतो. परंतु असं मुळीच नाही आहे. आपण जे फळं खातो ते व्यवस्थित साफ करून खात नाही, त्यामुळे त्याच्यावरती बॅक्टेरियाज असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होतो. मात्र जर तुम्ही हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये संत्री हे फळ खाल्ले तर तुमचा सर्दी व खोकला हा निश्चितच कमी होतो. तर मित्रांनो, संत्रीचे असे अनेक फायदे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.